UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कुर्ला बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा वाढताच भरधाव बेस्ट बसच्या धडकेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू तर 49 जण जखमी झाल्याची माहिती। कुर्ला बस अपघातातील चालकाने पहिल्यांदाच बस चालवल्याची धक्कादायक माहिती समोर। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू। अपघाताच्या वेळी चालकाने मद्यपान केलं नव्हतं, पोलिसांची माहिती। भीषण अपघातानंतर बस चालकाविरोधात स्थानिक नागरिकांचा रोष। संतप्त जमावाकडून चालकाला मारहाण। चालक संजय मोरेला अटक। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। अपघातग्रस्त बस कुर्ला आगारात आणली। परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता। खबरदारी घेत पोलिसांचा बंदोबस्त तैनात। बेस्ट अपघातानंतर आज कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक बंद। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी। प्रवाशांचे हाल। चालत किंवा रिक्षाने इच्छित स्थळी जावं लागणार। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावं दिल्लीत। भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष। ईव्हीएम विरोधातील मवियाच्या पराभूत उमेदवारांची दिल्लीत धाव। थोड्याच वेळात शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक। वकील अभिषेक मनु सिंघवी उपस्थित राहणार। विधानसभेतील पराभवानंतर मवियाचे उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार। आज किंवा उद्या पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात याचिका दाखल करण्याचीही शक्यता। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची आज मार्कडवाडीत सभा तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मार्कडवाडी दौऱ्यावर। फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी। आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी। शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीकडून अजित पवारांना अद्याप क्लीन चिट नाही। अजित पवारांना आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग, एसीबीकडून दिलासा। भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या। पुण्यातील यवत गावच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला। अज्ञातांनी भर चौकात केलं होतं अपहरण। संसदेत एक देश एक निवडणुकीशी संबंधित विधेयक सादर होण्याची शक्यता। रामनाथ कोविंद समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला। अर्ध्या नागपूर शहराचा पाणीपुरवठा आज बंद। पेन्स 4 एक्सप्रेस फीडरवर 20 तासांचं शटडाऊन। टँकरनेही पाणीपुरवठा होणार नसल्यानं मुबलक पाणीसाठा करण्याचं आवाहन। राज्यातील तापमानात 4 अंशांची घट। थंडीत आणखी वाढ होण्याचा अंदाज। ठाण्यात डिसेंबरमधील निचांकी 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन 5 दिवस बंद राहणार। श्रींच्या मूर्तीला सिंदूरलेपन करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत भाविकांना प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।